महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत होत आहे। शहा पंचाळे तालुका सिन्नर व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर येथे होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहात लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात। सप्ताह कमिटीने अतिशय उत्तम असं आयोजन या ठिकाणी केलं आहे। काल्याचा महाप्रसादासाठी चिवडा तयार करण्याचं काम आजपासून सुरू केलंय। मुरमुरे 1000 पोते, 50 क्विंटल शेंगदाणे, 50 क्विंटल बेसन पिठाची शेव, तसेच खिचडीसाठी 450 क्विंटल साबुदाणा आणि 150 क्विंटल भगर, तसेच या ठिकाणी चिवड्याचा महाप्रसाद कालवण्यासाठी सिमेंट मिक्सर मशीनचा वापर करताना दिसून येत आहे। आमदार माणिकराव कोकाटे यांनी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या अखंड सप्ताहानिमित्त महाप्रसादास कुठलीही कमतरता पडणार नाही असे आश्वासित केले आहे। तसेच स्वतः स्वयंपाकघराची पाहणी देखील आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली। यावेळी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार माणिकराव कोकाटे यांनी अधिक माहिती दिली। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांनी खिचडीसाठी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी संपूर्ण पूर्तता केली आहे। जवळपास 450 क्विंटल या ठिकाणी साबुदाणा, 150 क्विंटल या ठिकाणी आमटीसाठी भगर आणि जे काही मदत लागेल ती सगळी मदत उद्या या ठिकाणी होणार आहे। सर्व भाविकांना माझी मनापासूनची विनंती आहे की श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पुण्याईने किंवा आशीर्वादाने सुरू असलेल्या या सप्त्यामध्ये गेली 6 दिवसामध्ये किमान 35 लाख लोक या ठिकाणी भाविक येऊन गेले। हरिभक्त परायण सांप्रदायिक परिवारामध्ये सर्वात मोठा सप्ताह म्हणून या सप्ताहाची नोंद गिनीज बुक मध्ये झालेली आहे आणि त्याचा रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी आमच्या सिन्नर तालुक्यामधील पंचाळे पंचक्रोशीमध्ये हा सप्ताह संपन्न होत आहे। मला खात्री आणि विश्वास आहे कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही, आम्ही कमी पडू देणार नाही। जे भाविक या ठिकाणी येतील, कितीही संख्येने आले, 5 लाख 10 लाख आले तरी आम्ही त्यांना संपूर्ण सोयी सुविधा देऊ, त्यांची सेवा करू, हेच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। सर्व भाविकांनी अतिशय या व्यवस्थेला सहकार्य करून जो साथ दिली आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आवाहन करतो की 2 दिवस शिल्लक आहे। 2 दिवसामध्ये ज्या भाविकांना इथे यायचं असेल त्यांनी यावं। त्यांच्या उपवासाची उद्याची खिचडी आहे, परवा चिवडा आणि बुंदी आहे, त्यामुळे तोही महाप्रसाद त्यांना मिळणार आहे। परंतु आज आमटीच्या रूपाने जो महाप्रसाद मिळतोय तो महाप्रसाद अनेक भागातील लोक या ठिकाणी बरोबर घेऊन जाताना मला दिसत आहे। महिला भगिनी फार मोठ्या प्रमाणामध्ये या आमटीचा प्रसाद घरी घेऊन जाताना दिसत आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे सर्वांना आमचं सहकार्य करण्याची भूमिका राहील। आतापर्यंत जनतेने ज्याप्रमाणे भाविकांनी आम्हाला सुविधा दिली, सहकार्य केलं, त्याच पद्धतीने 2 दिवस सुद्धा करतील। कुठल्याही प्रकारची कमतरता आम्ही जाणू देणार नाही, हे तुम्हाला माझ्या वतीनं शब्द आहे। माझ्या तालुक्यातल्या, माझ्या गावातल्या, माझ्या परिसरातल्या सर्व सहकारी मित्रांनी खूप मेहनत घेतली आहे आणि अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी काम करत आहे। जेव्हा भाविक मला या ठिकाणी सांगतात की इतकं चांगलं नियोजन कुठंच नव्हतं, इतकी चांगली सुविधा कुठंच नव्हती, तेवढी सुविधा अधिकाधिक जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। या ठिकाणचा जो परिसर आहे हा कमीत कमी 100 एकराच्या पुढे परिसर आहे। 100 एकराच्या पुढे परिसर, त्यामध्ये कुठल्या प्रकारची काळी माती नाही, मुरमाड भाग, गवत, त्यामुळे कुठल्याही भाविकांना बसायला उठायला त्रास होत नाही, जेवणाला सुद्धा त्रास होत नाही। त्यामुळे अतिशय व्यवस्थित विचार करून हा सप्ताह या ठिकाणी आम्ही मागितलेला आहे। त्यामुळे सप्ताह कमिटी, नियोजन कमिटी, सर्व सदस्य, तालुक्यातील सर्व वाडपे, आमची जी काही मंडळी आहेत सेवाभावी, सर्वांचं अत्यंत मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्व जनतेचं मनापासून अभिनंदन। ज्या भाविकांना या ठिकाणी यायचं असेल, उद्याचे 2 दिवस शिल्लक आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारची मनामध्ये किंतु परंतु न ठेवता इथे यावं। सगळ्या सुविधा आम्ही निर्माण करून देऊ। धन्यवाद। सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह हा 177वा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी आज 5वा दिवस आहे आणि आमटी प्रसादाचा आज शेवटचा दिवस आहे। आज जवळजवळ 5-5.5 लाखाच्या पुढे भाविक इथे जमा झालेले आहे आणि मोठ्या श्रद्धेने, आनंदाने आमटी भाकरीचा प्रसाद घेत आहेत। थोड्याच वेळापूर्वी सिन्नर तालुक्याचे आमदार विकास पुरुष माननीय कोकाटे साहेब या ठिकाणी आले। त्यांनी सर्व आमच्या किचनची पाहणी केली आणि सर्व स्वयंसेवकांना, नियोजन कमिटीला आणि सप्ताह कमिटीला सर्व सूचना दिल्या। कुठेही काही कमी पडू देऊ नका, सर्व सप्ताह आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला असं त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं। संपूर्ण स्वयंसेवक सप्ताह कमिटी या कामासाठी सदैव प्रयत्नशील आहे। कोणत्याही भाविकाचा
कोणतीही दुर्व्यवस्था होणार नाही, सगळ्यांची व्यवस्था चांगली चोखपणे पार पाडू असं आम्ही सप्ताहाच्या वतीनं खात्री देतो. उद्या एकादशीच्या निमित्तानं यापेक्षा मोठा भाविक वर्ग या ठिकाणी जमणार आहे, कालेच्या दिवशी पण जमणार आहे. परंतु सगळे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व भाविकांची योग्य सोय करू असं मी सगळ्यांना भाविकांना आवाहन करतो. आणि उद्या आणि परवा शेवटचे 2 दिवस राहिले सप्ताह कमिटीच्या वतीनं सगळ्या भाविकांना मी नम्र आवाहन करतो की आपण रामगिरी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, या सप्ताहासाठी यावं ही सगळ्यांच्या सप्ताह कमिटीतर्फे मी विनंती करतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी डॉक्टर लामखडे मामा रवंदेकर, नाशिक.